हे गिटार तुम्ही मला गिफ्ट म्हणून आणलंय की तुमच्या एंटरटेनमेंटसाठी? नाही म्हणजे मी वाजवत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं असं काही नाहीये ना? हॅलो. हॅलो तात्या, कसे आहात? उत्तम. तू कशी आहेस? ठीक आहे. बाय. काही झालंय का? नाही, काही नाही. अगं नाही कसं? तुझा आवाजच सांगतोय काहीतरी बिनसलंय. काय झालंय? आईची आठवण येते का? बाय काय झालंय? तात्या तात्या मला सांगा, आपल्या मनात जे नातं असेल ते नातं जगाला मान्य नसेल तर आपण त्या नात्याचं काय करायचं? म्हणजे बाय काय झालं मला नीट सांगशील का? नाही ना तात्या, काही नाही झालंय. तुम्ही फक्त सांगा ना, काय करायचं आपण त्या नात्याचं? हे बघ बाय, तुला स्पष्ट माहित आहे ना तुझं नातं काय आहे ते? हो. मग झालं तर. मग जग काय म्हणेल, लोकांना काय वाटेल याचा विचार नको करूस. तो विचार न करता हे नातं जग. कसं आहे ना बाय, आपल्या आयुष्यात अशी खूप कमी नाती असतात जी आपल्याला मनापासून जपावीशी वाटतात. आयुष्य खूप छोटं आहे. आयुष्य संपलं की नाती पण संपतात. त्यामुळे आपण असेपर्यंत तरी आपण ही नाती जपायला हवी, टिकवायला हवी. हा, आणि एक महत्वाचं, आपल्याला हे नातं जसं जपावंसं वाटतं ना तसं ते समोरच्यालाही जपावंसं वाटायला हवं. हा, हो तात्या. काका, काय बोल? अरे बोल काहीतरी. सानियाची आई चुकीचं बोलतेय हे कळतंय ना तुला? अरे माझा अपमान होतोय, दिसत नाहीये तुला? सहन होतोय तुला? अरे सकाळी तर माझ्या तब्येतीविषयी खूप काळजी दाखवत होतास तू. आता काय झालं? अरे बोल काहीतरी. माझा होणारा अपमान सहन कसा होतोय तुला? मी बोलणारच होतो. कधी? नाही, त्या चुकीचं बोलतायत. हा? नाही नाही, असं कसं तुम्ही बोलू शकता? वहिनींनी सांगितलंय की त्यांचा विश्वास आहे म्हणून यांच्यावर. वा, बोललो मी. ऐकलं मी. कन्व्हिक्शन कमी पडलं, खूप कमी पडलं. राहू दे, नाही जमणार तर. काय हो? हे तुम्हाला वाटतंय का हे जे काही आपण केलंय त्याचा ह्याला घराबाहेर काढायला फायदा होईल? होईल, नक्कीच फायदा होईल. असं मान खाली घालून जगण्याची सवय नाहीये राजवर्धनला.
आपण जेवढे मान खाली घालण्याचे प्रसंग त्याच्यावर आणू ना, तेवढी त्याची ना या घरातली घुसमट वाढत जाईल. आणि शेवटी शेवटी निघून जाईल तो कावेरीकडे. तथास्तु. एकदा का हा घरातून गेला ना की आपली ह्या घरातली घुसमट कमी होईल. समजते स्वतःला. वैदेही, अगं काय 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 झालं? त्या सानियाच्या आईचा इतका राग आलाय ना मला. तिथे मी 2 सेकंद अजून असते ना तर कानपाट फोडलं असतं तिचं. तिकडे राज होता, त्याचे काका होते म्हणून. हो वैदेही, तू जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय ते. अगं ती बाई माझ्या समोर राजला विचारत होती की राजवर्धन, तुम्ही कोणत्या 2 मुलींबरोबर लिव्हिंग मध्ये राहता? या त्या दोघी होत्या का? या दोघींबरोबर लिव्हिंग मध्ये राहत होतास का? मुळात तिची हिंमत कशी झाली का मला असे प्रश्न विचारायची? कुठे काय बोलावं याचं वयानुसार भान नको का माणसाला? की जीभ दिली म्हणून वाटेल तसं बोलायचं माणसाने. वैदेही, मला कळतंय तुला आता काय वाटतंय ते, पण तू ना आता जरा डोकं शांत ठेव. कशी शांत राहू मी? आणि हे कोण आहेत आपल्याला जज करणारे? मला सुद्धा हेच प्रश्न सतावतायत. सकाळपासून डोक्यात गोंधळ सुरू आहे म्हणून ऑफिसमधूनही मी लवकर घरी निघून आले. घरी आल्यावर तात्यांना फोन केला आणि तात्या जे बोलले ना ते पटलं मला. काय पटलं काऊ? विषय असा आहे ना वैदेही, जग काहीतरी म्हणतं म्हणून आपण आपलं नातं स्वीकारायचं किंवा तोडायचं नसतं ग. आपण आपलं नातं जपायचं असतं, मग जग काहीही म्हणू दे. कारण आपल्याला आपल्या आयुष्यात त्या नात्याची काय किंमत आहे हे माहिती असतं. आपल्याला माहिती असतं आपण ते नातं जपण्यासाठी, ते नातं टिकवण्यासाठी किती कष्ट घेतलेत ते. अर्थात हे सगळं करण्याआधी एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे आपल्याला ते नातं जसं जपावंसं वाटतंय ना तसंच ते समोरच्या व्यक्तीलाही जपावंसं वाटतंय की नाही हे माहिती असणं गरजेचं असतं. एकदा का ते कळलं ना वैदेही, की मग जग काहीही म्हणू देत, आपल्याला काहीही फरक पडणार नाही. कळलं? अरे कुठे निघालायस? नाही अरे, कुठे जात नाहीये मी, पण या घरातून कधी निघावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे बॅग भरून ठेवतो. म्हणजे असं का बोलतोस? आपल्या घरात नाती जपली जातात ना, ती नाती जपावी म्हणून ज्या लोकांना आईने घरात ठेवलंय त्या लोकांना माझ्या नात्यांची किंमत नाहीये म्हणून. राज, मला नीट सांग काय झालंय? कोणी काय बोललंय का तुला? सानियाची आई आली होती. काय सांगतेस? सिरियसली? माय गॉड. ओके प्रिया, आय कॉल यू बॅक. या बाय. आदित्य आलास? थकला असेल ना, मी तुझ्यासाठी लगेच चहा घेऊन येते. काही नकोय मला फक्त माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं दे. मुळात तुझ्या आईची राजवर्धनला काही विचारण्याची हिंमतच कशी होते? ओ, आली वाटतं कंप्लेंट कानावर. अरे मम्माने सहज एक विचारलं. मिनिट, तुझी आई सहज काहीतरी विचारेल यावर विश्वासच नाही माझा. आणि मुळात तिने काही प्रश्न विचारण्याच्या आधी तुला तिला समजून सांगता नाही आलं की या घरात हा विषयच काढायचा नाही म्हणून? अरे पण आदित्य, मम्माला 100 लोक प्रश्न विचारतात म्हणून तिने सहज विचारलं. राजवर्धनच्या अशा वागण्याचा त्रास होत असेल तिला म्हणून तिने विचारलं. कळतंय का तुला? मला सांग आदित्य, एवढंच असतं तर राजवर्धन जेव्हा सुरुवातीला त्या 2 मुलींसोबत राहायला गेला होता तेव्हाच त्याने ताठ मानेने सांगायला हवं होतं ना की हो राहतो मी 2 मुलींसोबत. तेव्हा का हे सगळं लपून ठेवलं?
म्हणजे नक्कीच काहीतरी होतं ना. पाच सानिया, खूप बोललीस. आता इथून पुढे राजवर्धन विषयी काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी हे खपवून घेणार नाही, मी ते खपवून घेणार नाही. आदित्य, हा वाला ऍटिट्यूड ना जरा कमी दाखव, कळलं तुला? मी बायको आहे तुझी, आणि बायकोची बाजू घ्यायची सोडून तू तुझ्या भावाची बाजू कसली घेतोयस रे? घेणार, मी त्याचीच बाजू घेणार. आणि मी हे असं का करतोय ना याचा तूही विचार कर सानिया. ज्या मुलीवर मी इतकं जीवापाड प्रेम केलं, तिच्यासाठी मी काहीही करेन असं म्हटलो होतो, तिला आज हे ऐकून दाखवण्याची वेळ येते की मी तिची बाजू घेऊ शकत नाहीये. सानिया, हे का घडलं याचा जरा विचार कर. एकदा स्वतःच्या वागण्याचा विचार केलास ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इथून पुढे राजवर्धन विषयी काहीही बोललेलं किंवा त्याच्यावर संशय घेतलेला मी खपवून घेणार नाही म्हणजे नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुझ्या अशा या वागण्यामुळे जर राजवर्धन पुन्हा घर सोडून गेला ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही सानिया. तू काहीही म्हण आदित्य, पण त्या राजवर्धनला या घरातून बाहेर पडायला मी भाग पाडेनच. एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये मी त्या राजवर्धनला. राज, काय रे, बरा आहेस ना? हो. हात वगैरे दुखत नाहीये ना काही? नाही ग, अजिबात नाही. तू आलीस पण ऑफिस मधून? तू आधी मला सांग, दुपारी जेवलास का? औषध घेतलंस वेळेवर? हो, जेवलंय, सगळं झालंय. किती काळजी करशील ते. काय करू, वाटणार ना काळजी. खरं तर मला ना लगेच यायचं होतं ऑफिसला जाऊन. मी विचार केला मी ऑफिसमध्ये गेल्यावरती कावेरीला बरीच कामं सांगेन आणि निघून येईन. पण ना कावेरीलाच बरं नव्हतं. काय? हो, अरे फोन केला मी तिला तर ती म्हणाली तिचं डोकं दुखतं. मी म्हटलंय तिला, चल तुला डॉक्टरकडे घेऊन जाते म्हणून. नको म्हणाली. मग म्हटलं परत कशाला तिला बोलवायचं, तिची धावपळ होईल, तिला त्रास होईल. मग बोलवलंच नाही मी तिला. ती लवकर गेली होती ना ऑफिसमधनं. मग मीच सगळी माझी कामं आवरले आणि आत्ता घरी आले शेवटी. बरं, आता जेवलास ना तू? नाही, नको, मला भूक नाही आता. अरे असं काय करतोस, काहीतरी तुझ्या आवडीचं बनवते. काय बनवू सांग? कर, काही कर. तू तुझ्या आवडीचं कर. आई कधी स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक करते का रे? सांग ना काय करू. बरं ठीक आहे, तुझ्या आवडीचं काहीतरी छान बनवते, मग तर जेवशील. हो हो हो, जेव. बनवते पटकन. हॅलो. हॅलो. कशी आहे तब्येत? तब्येत? मला आई म्हणाली की तुम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून तुम्ही घरी गेलात. हो. ते जरा कणकण वाटत होती आणि खोकला पण आहे. बाकी बरी आहे मी. कशासाठी फोन केला होता? मी सहज केला होता फोन. सहज, आय मीन तुमची विचारपूस करायला केला होता. अच्छा.
ठेवू फोन? काय करताय? वैदेही काय करते? तिचे ऑफिसचे कॉल सुरू आहेत आणि मी स्वयंपाक बनवते. संपले असतील प्रश्न तर ठेवू का फोन? काय काकू, ठेवू फोन. माझ्या फोनचा तुम्हाला एवढा त्रास होतोय का? मला त्रास नाही होत आहे, पण विषय असा आहे की उगीच कोणीतरी तुम्हाला माझ्याशी फोनवर बोलताना बघेल आणि आपल्या नात्याला नावं ठेवेल. मला आपल्या नात्याला नावं ठेवलेली नाही आवडणार. त्यापेक्षा गरज नसताना आपण न बोललेलंच बरं, नाही का? मग जेवायला काय आज? पिठलं भाकरी बनवते. पिठलं? राज, ये खाली जेवायला ये. बघ, तुझ्या आवडीची पिठलं भाकरी केलीये. चल, कर सुरुवात जेवायला. आपल्या मैत्रीचं प्रतीक असलेला हा धागा मी आणलाय. तो कायम तुमच्या सोबत राहील. या घटनेपूर्वीची आपल्यातली मैत्री कायम स्मरणात ठेवेल. कॉफी छान आहे. फक्त कॉफीच? कॉफी बनवणारी सुद्धा छान आहे. तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. राज, अजून जागा आहेस?
काय झालं रे? झोप येत नाहीये का? नाही हात दुखतोय का तुझा? तुला काही पेन किलर आणून देऊ का मी? नाही ना नाही नको. काय झालं? जेवतानाही लक्ष नव्हतं तुझं. आज खूप दिवसांनी रडावंसं वाटतंय. राज, मला सांग काय झालंय. लहान होतास तेव्हा माझ्यापाशी येऊन सगळं स्वतःच्या मनातलं सांगायचंस. आता तू मोठा झालायस, पण अजून मी आईच आहे ना तुझी. बोल ना बाळा माझ्याशी. आजवर तू नेहमी म्हणायचीस नाती जपायची, तेव्हा मला फार त्रास व्हायचा. कारण आजूबाजूला असणारी सगळी नाती मला खोटी वाटायची. त्यामुळे तुझ्याशी वाद घातला, तुझ्याशी भांडलो, पण कधीच कुठलंच नातं जपण्याच्या बंधात नाही पडलो. आज पहिल्यांदा मला एखादं नातं जपावं असं वाटतं. पण हे जग मला ते नातं जपूच देत नाहीये. राज, कोणाबद्दल बोलतोयस तू? मी इतके दिवस कावेरी आणि वैदेही सोबत राहिलो. आम्हा तिघांमध्ये छान मैत्रीचं नातं तयार झालं होतं. पण आज अचानक जेव्हा लोक त्या नात्याबद्दल वाटेल ते बोलायला लागले, त्याला लेबल लावायला लागले, त्याचा खूप त्रास होतोय मला. हा असा त्रास याआधी कधीच झाला नव्हता. मला आज कळतंय. जेव्हा तू आपलं नातं जपण्याचा प्रयत्न करायचीस आणि मी लोकांमुळे तुला काही बोलायचो, तुला दुखवायचो, आणि तू आपलं आई मुलाचं नातं तुटतंय की काय या भीतीने तुला काय वाटत असेल. आज पहिल्यांदा आई मी तुझं दुःख फील करू शकतो. झोपली नाहीस अजून? नाही येते झोप. तू पण जागीच आहेस. चल, उशीर झालाय खूप, झोपूया. चला.
ए वहिनी मला पण दे ना. देते. गुड मॉर्निंग मॅडम. अगं कावेरी, गुड मॉर्निंग. अगं ये ये. कशी काय आली? सगळं बरी आहेस ना? हो आता बरी आहे. तुम्ही काल ऑफिसमध्ये येऊन गेलात ना मला भेटायला, मीच नव्हते म्हणून आता तुम्हाला भेटायला आले. काय काय कामं करायची आहेत मला सांगा, सगळी पटापट करून टाकते. हे बघ, कामं काय होत राहतील. आधी सांग, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो आता बरं वाटतंय. बर, चल ये. तू काहीतरी खाऊन घे. नको मॅडम, मी घरून खाऊन आले. अगं ये, बस. अहो खरंच नको, मी नाश्ता करून आले. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. अहो, नको, ये ये, ये. मॅडम. बस. अगं कावेरी, ये बस. मॅडम खरंच खाऊन बस ये. मी ना मस्तपैकी सूप केलं राजवर्धनसाठी. छान. तू गरम गरम सूप घे माझ्या हातचं, तुला नक्की बरं वाटेल. हा, हे देते तुला. अगं तू उभी का राहिलीस? बस ना. हे घे सूप घे. अगं माझ्या हातचं सूप पिऊन तर बघ. बस घे घे, कर सुरुवात. हा, अगं कावेरी, गार होईल सूप, ते पी ना. थांबा काकू. मी आजारी असताना काकूंनी माझी खूप काळजी घेतली. बराच वेळा मला काढे पाजले. त्या सगळ्याची परतफेड करायची राहून गेली. May I?
काय झालं? यांच्याकडे काय बघते? आणि कसला विचार कर? ते काय म्हणतील? आपल्या नात्याला काय लेबल लावतील? आपल्या नात्याला किती आणि कसं जज करतील या सगळ्याचा? करू दे ना, बिंदास जज करू दे. आपण काय जगाची पर्वा करायची? जगाने आपलं नातं जज केलं म्हणून आपण आपलं नातं तोडायचं आहे का? तुम्हाला माहिती आहे आपलं नातं निर्मळ आहे, मला माहिती आहे आपलं नातं निर्मळ आहे. मग आपण जगाची पर्वा का करायची? यांच्या नजरा करप्ट आहेत, असू द्या. आपलं नातं करप्ट नाहीये ना, मग ते का गमवायचं आपण? मी आलोच. हॅलो. हा हा बोल. या क्या? आता बाकीचं संपवा तुम्ही. एवढी नका सेवा करून घेऊ माझ्याकडे. झालं? दमलात लगेच? म्हणे नाती जपायची. 4 चमचे सूप पाजून दमलात तुम्ही. म्हणजे तुम्ही लगेच सेवा करून घ्याल माझ्याकडून? आणि ऑलरेडी वैदेहीच्या घरी असताना घर वगैरे झाडून घेतलंय तुम्ही माझ्याकडून. त्यामुळे तुम्ही मला सांगूच नका. आणि तुमचा काही भरोसा नाही, तुम्ही मला माझंही घर झाडायला लावाल. अरे एक मिनिट. राज, तू केअर काढलास? नाही, तुम्हाला आता हे सगळं इथे बोलायची काही गरज होती का? मी घर झाडून घेतलं वगैरे. राज, हे खरं आहे? तू खरंच घरातला केअर काढलास? हा सीन बघून आकाशातून ते काय म्हणतात ते पुष्पवृष्टी ती नाही झाली का? खरंच? तुमच्यामुळे झालंय.
तुम्हाला हा विषय इथे काढायला कोणी सांगितला होता? मी कशाला काढला म्हणजे मला काढायलाच लागला. तुम्ही करून घेतलंय माझ्याकडून. शिस्त म्हणून मी करून शिस्त वगैरे काही गरज नाही. मला शिस्त होती. तुम्ही लावायची गरज नाही. ते होती मला यायचं, तुम्ही सांगू नका मला. अरे किती भांडताय तुम्ही दोघं कावेरी भांड नंतर सूप घे हं? मी आवरून आले. अरे घ्या आता खा. काय मग केर काढलास काय? हं? तू काय बघतोय? पी. अरे राज, या काय रे, हे काय झालं? अरे पाय घसरून पडलो. या वयात पाय घसरणं बरं नव्हे मामा. हे तुझं ड्रेसिंग काढायचं ना आपल्याला, म्हणून यांना घेऊन आलोय. तर ते गपचूप करून घ्या. हा हो आलो काकू, आलोच मी. सावकाश. हो चला चला चला. अरे काऊचा फोन. हा काऊ बोल. हॅलो वैदेही, काल आपल्याला प्रश्न पडला होता ना, समोरच्याला नातं जपायचंय की नाही? हा त्याचं काय? उत्तर मिळालं. अहो थांबा थांबा, वरून जखम भरली आहे पण आतून मसाज अजून वीक आहे. टिश्यूज ना इंजुरी होईल. जरा थांबा हा. तुम्ही काही दिवस सपोर्टर लावा. नाही 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 नाही, काही गरज नाहीये सपोर्टरची. मी ओके आता. हे बघ ओके झालाय आत. अहो असं कसं, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे. अरे राज, त्या म्हणतायत ना 2-3 दिवस लावायचे सपोर्टर फक्त. काही गरज नाहीये मामा. हे बघ हात ओके आहे माझा, आणि काही झालं तरी मी सपोर्टर लावणार नाहीये. सपोर्टर लावणार नाही म्हणजे? निमूटपणे सपोर्टर लावून घ्यायचंय हा. नेहमीप्रमाणे हट्टीपणा करू नका. हो काकू, तुम्ही माझ्या घरात आहात हे लक्षात असू द्या. माझ्यावर काय आवाज चढवताय? माहितीये मला, मी त्यांच्या वतीने आवाज चढवते, कारण त्यांना असं वाटतंय की राजवर्धन मोहितेंवर आवाज कसा चढवणार. पण मी नाही घाबरत हा राजवर्धन मोहितेंना, कळलं ना? हो ते बाहेर, ऍटलिस्ट माझ्या घरात तरी मला घाबरा. आणि तुमच्या घरात तुम्ही माझ्यावर आवाज चढवता ठीक आहे, तुम्ही माझ्याच घरात माझ्यावर आवाज कसा काय चढवू शकता? अहो पण जर तुमचं चुकत असेल तर दुसरं काय करणार? काय? आणि विषय असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे, आणि जे अयोग्य आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवावाच लागतो. मग मी इथे कोणाच्या घरात राहून बोलते हा प्रश्न येतोच कुठे? एवढं काळजीने सांगते मी तुम्हाला. आणि सपोर्टर लावून घेणार नाही म्हणजे काय? जिकडे तिकडे स्वतःचं खरं करायची सवय आधी सोडून द्या तुमची. अजिबात काही ऐकून घेणार नाहीये मी तुमचं. आई, अगं तुझ्या मुलावर कोणीतरी ओरडतंय, हसतेस काय? असू नको तर काय करू. मला खरंच कधी वाटलं नव्हतं असा दिवस मला बघायला मिळेल की म्हणजे तुला राजवर्धन मोहितेला कोणीतरी ओरडतंय आणि तू गप्प बसून ऐकून घेतोयस. काय बच्चू, वाटलं होतं? महत्वाचं म्हणजे ती बरोबर बोलते. अरे सपोर्टर लावायला पाहिजे ना राज, असं काय करतोस तू? अजून नीट बरं व्हायचंय ना तुला. हे बघ बच्चू, आता ही रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे. आज ह्याला बाहेर कुठेही जाऊ द्यायचं नाही खोलीतून. तूही इथेच थांबायचंस त्याच्या बरोबर. आज हीच तुझी ड्युटी आहे. राजवरती लक्ष ठेवायचं, त्याला अजिबात खोलीतनं बाहेर पडू द्यायचं नाही आणि तूही जायचं नाहीस. आणि जर सपोर्टर काढायचा आणि हट्ट केला ना तर मला फोन करा, मग मी बघते काय करायचं ते. ओके कावेरी मॅडम, डन. चल ग.
अर्थ आहे मामा? हे जरा अति होत थांब आहे. थांब थांब सपोर्टर लाव. हे बघ, मी सपोर्टर लावणार नाहीये. बस. लावावं लागेल, नाही तर मी फोन करेन कोणाला? ताईला. तर लावतो यार, लाव तूच. काय चाललंय? मनाप्रमाणे जगूही देत नाही मला. याला काय अर्थ आहे? अरे तुझ्या चांगल्यासाठी चाललंय ना सगळं. ए, शाबाश. चला मी येते. मामा एक काम कर ना, तू ह्यांना सोडायला जा आणि येताना एक सिगरेटचं पाकिट घेऊन ये. नाही नको नको, जाईन मी माझी माझी. तुला सिगरेट हवी आहे? हो, संपली आहे माझी. तुला खरंच सिगरेट हवी आहे? आता काय हिब्रूत सांगू? ठीक आहे, मग मी फोन करतो. कोणाला? कावेरीला आणि ताईला. हे त्यांना विचारतो ना, मी बाहेर जाऊ का, राजा सिगरेट हवी आहे काय. ताईनी आणि कावेरीनी ड्युटी दिली आहे ना मला. तर तूही त्यांना सामील झालायस. तर तुम्ही सगळे मला त्रास देताय. पेशंटच्या मनासारखं होऊ द्यायचं असतं, तुम्ही छळताय मला. हो, सानिया, तू तर म्हणत होतीस की राजवर्धनला डिवचलं तर तो चिडून निघून जाईल म्हणून. असला चिडून जातोय तो. उलट त्या दोघांचं नातं घट्ट झालंय. त्या तिघांचा जर एकमेकांवर विश्वास वाढला ना तर आपल्यासाठी कठीण होऊन जाईल. सानिया, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. लोक एकत्र आले ना की त्यांची ताकद वाढते आणि त्यांना फोडणं कठीण होऊन जातं. माणसाला हरवायचं असेल ना तर त्याला एकटं पाडलं पाहिजे. तू जो काय प्लॅन केलास ना त्याने तो राजवर्धन एकटा तर पडला नाहीच, उलट ते जवळ आले. नाही तर काय. आता मला काय माहित होतं की हे असं सगळं घडेल म्हणून, पण घेतली ना मी रिस्क. घेतली ना, काहीतरी केलं. तुम्ही काय केलंय? ए, तुझ्या फ्लॉप प्लॅन पेक्षा ना मी घेतलेली रिस्क मोठी होती. ओ वा, तुमची चांगली मोठी रिस्क. काय झालं त्याचं? तो प्लॅन पण फ्लॉप झाला ना? काही उपयोग झाला त्याचा? उपयोग झाला म्हणजे? अरे काय चाललंय तुमचं? हा, तुम्हीच म्हणता ना एकत्र आल्यानंतर ताकद वाढते. मग आपापसात असे भांडताय काय तुम्ही? त्यापेक्षा एकत्र या, तरच आपण त्यांना संपवू शकू. बरोबर बोलते आकांक्षा. आपण आपापसात भांडून चालणार नाही. त्यामुळे आपलंच साम्राज्य धोक्यात येईल. खरंय. आता आपण असं काहीतरी करूया की त्या कावेरीचाच वापर करून त्या राजवर्धनला घराच्या बाहेर काढू शकू आणि त्यात कावेरी सुद्धा काही करू शकणार नाही. सांगा मॅडम, काय काय कामं करायची आहेत? सॉरी, खरं तर काल मी सुट्टी घेतली, पण तुम्ही मला सांगा, मी सगळी कामं पटापट करायला घेते. अगं काही हरकत नाही, तुला बरं वाटत नव्हतं म्हणून तू रजा टाकली होतीस ना. आणि सांगते जरा आदित्यला येऊ दे, म्हणजे मग करते कामाला सुरुवात. काकी, अरे ये आदित्य, बघ वेळेवर आलास. बस बस. तेच आपण बोललो त्याविषयी कावेरीला सांगायचंय मला. हे बघ कावेरी, कसं आहे ना, आपल्या माहेरच्या चहाचे जेवढे जेवढे कॅफेज आहेत ना, मी नेहमी त्या कॅफेजना भेट देते. तिकडचा कारभार कसा चाललाय हे आपल्याला बघावं लागतं. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन स्टाफ पाळतोय की नाही, स्वच्छता कशी आहे, सगळं असं बघावं लागतं. एका तरी कॅफेला भेट द्यायचा मी नेहमी प्रयत्न करते. आता काय झालंय, एवढा व्याप वाढलाय तर प्रत्येक कॅफेला अगदी पर्सनली जाऊन भेट देणं मला खरंच शक्य नाही. म्हणजे आदित्यही मला मदत करतोय, पण ते खरंच शक्य नाही. तर माझं असं म्हणणं होतं की आपण ना त्या कॅफेचे 5-5 असे ग्रुप्स पाडूया आणि त्या ग्रुपवरती एक एक कोऑर्डिनेटर नेमूया. मी खरंच शोधात होते की मी जसं संस्कृती परंपरेचा वारसा जपतेय किंवा जे माझे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सनी कॅफे चालवणारा मला कोणी भेटतंय का. आणि ते सगळे गुण मला तुझ्यात दिसलेत कावेरी.
त्यामुळे माझी अशी इच्छा आहे निदान आपण ठरवलेल्या एका ग्रुपची तरी म्हणजेच 5 कॅफेची जबाबदारी तू घ्यावीस. येस. कॅफेची जबाबदारी घ्यावी म्हणजे? मॅडम, मी कधीच कुठलाच कॅफे चालवला नाहीये. हा म्हणजे गावाकडे तात्यांची चहाची टपरी चालवली आहे, पण कॅफे चालवणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. अगं हे बघ, म्हणजे तू जे ऑफिसमध्ये करतेस तसंच करायचंय. म्हणजे तुला त्या 5 जे कॅफेज असतील प्रत्येक कॅफेला व्हिजिट करायचं आणि तिकडे जाऊन बघायचं की कसा कारभार चाललाय, म्हणजे आपण घालून दिलेले रूल्स अँड रेग्युलेशन स्टाफ पाळतोय की नाही, तिथे जो मॅनेजर आहे तो त्याच्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय की नाही, त्याखालच्या स्टाफशी कसा वागतोय, किंवा आपले कस्टमर्स ते खुश आहेत की नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्वालिटी कंट्रोल. त्या चहाची चव तीच आहे की नाही. आपल्या माहेरच्या चहाच्या प्रत्येक कॅफेतल्या चहाची चव तीच असते, ती कधीच बदलता कामा नये. आपले कस्टमर्स हॅपी आहेत की नाही, त्यांच्या काही तक्रारी तर नाही आहेत ना, हे सगळं बघायचं. आणि थोडंसं टेक्निकल म्हणजे काय की रिसिट्स बरोबर आलेली सगळी रक्कम मॅच होते की नाही ते पाहायचं, आणि जी कॅश जमा होते ना ती बँकेत जाऊन जमा करायची. आणि तू हे नक्की करू शकशील, माझी खात्री आहे. पण मला हे जमेल? अगं का नाही जमणार? मॅडम, ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी ह्यावर काय बोलू? अगं काय बोलू काय? हो म्हण. म्हणजे? हे बघ कावेरी, आता काही जबाबदाऱ्या तू उचलल्यास की माझाही भार जरा हलका होईल ना. आणि माझ्या बरोबरीने कोणी चांगलं काम करणार असेल तर मलाही उत्साह येईल काम करायला. काय काकी? आणि तुझ्याकडनंही 2-4 गोष्टी शिकेन की मी. अहो नाही, मी काय शिकवणार तुम्हाला? उलट माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. अगं आदित्यवरती खूप जबाबदाऱ्या आहेत आणि अजूनही त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत, तेव्हा तुझी खरंच मदत होईल. हा. अगं कावेरी, इतकी गोंधळलेली काय दिसतेस? मला खात्री आहे तू सगळ्या जबाबदाऱ्या एकदम व्यवस्थित पार पाडशील. हा? अगं हाच कावेरी, प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन. काय रे, कसला विचार करतोयस? मला एक गोष्ट कळत नाही, हा बुके कोण पाठवत असेल? बुके? कुठला बुके? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मला एक बुके आला होता, ज्यात एक कार्ड होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं की रत्नमाला मोहितेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. कोण असेल या मागे? तो आहे ना शूटर सापडला पाहिजे. म्हणजे पोलिसांनी तिथे स्केच काढलंय, अर्थात कावेरीमुळे शक्य झालं ते. पण तो माझ्या हाती लागला ना, त्याला सोडणार नाहीये मी. एकदा पोलिसांना सापडला तो की पोपटासारखं बोलायला लागतो की नाही बघ, मग सगळं कळेल आपल्याला. मी पोलिसांना सापडेल तेव्हा सापडेल, पण यामागे कोण आहे हे मी शोधून काढेन. काय रे, कुठे चाललायस? पाणी घेतोय. मी आहे ना, मी देतो. नको, मी घेतो. काय बच्चू मामा,
कसं चाललंय? अरे म्हणजे लग्नाचं कुठवर आलंय? लग्न होईल असं वाटतंय आता. काय एक नवीन मुलगी आली आयुष्यात. काय सांगतो? हो, बरेच दिवस झाले आमचे मेसेजेस चालू आहेत. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड नाईट असे. हा. ही ना भेटायला तयारच होत नव्हती, मग पण उद्या भेटायला तयार झाली आहे. हा हा, मी मोठ्या हॉटेलमध्ये ना एक टेबल बुक केलंय. उद्या तिला प्रपोजच करणार आहे. तिला सरळ सांगणार आहे की मी आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे. हा, आता थोडा एजचा प्रॉब्लेम आहे. थोडा तू निघून जाईल, त्याचं काही एवढं नाही. हा, हा हा पण माझ्यासारखा एलिजिबल बॅचलर तुला मिळणार नाही. हा हा. नाही हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कुठली? ती मुलगी इतके दिवस तुला भेटायला तयार नव्हती, पण उद्या भेटायला तयार झालीये का? अरे योग असतात रे ते, आणि मग गोष्टी कशा आहेत ना, अशा आपोआप जुळून जातात. नाही बच्चू माम, योग वगैरे काही नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे तू विचार कर, ती आत्तापर्यंत तुला भेटायला नाही म्हणत होती, पण आता भेटते. त्यामागे कारण आहे. काय कारण आहे? उद्या रक्षाबंधन आहे. म्हणजे ती असा विचार करत नसेल ना की उद्या याला भेटूया आणि एकदाच राखी बांधून मोकळं होऊया. म्हणजे असं नको व्हायला की तू आपला रिंग घेऊन प्रपोज करायला जाशील आणि ती तुझ्या हातात राखी बांधेल. बापरे, शक्य रे? मग आता काय करू मी? काय करू काय? तिला फोन करून विचार उद्याचा प्लॅन परवा पोस्टपोन करता येईल का ते. करेक्ट आहे तुझं. हो. मी जातो रे, लगेच विचारतो. लगेच विचार. रात्रीकी बांधली माझे वांदे होतील रे. तू काय हसतोय? बाय द वे, रक्षाबंधनासाठी तयारी केली आहेस ना? मला गिफ्ट पाहिजे. नाहीतर तू असं कर, तुझे डेबिट कार्ड मला दे, त्यातला हवा तेवढा खर्च मी करेन, मला हवं ते मागेल. हा चांगला ऑप्शन आहे. इथे भावाला लागलंय आणि तुला गिफ्टची पडलीये. कशी बहीण आहेस यार तू? ब्रो, तू हातात एलईडी घेऊन फिरलास ना तरी तुला माझ्यासारखी बहीण नाही सापडणार आहे. आणि रक्षाबंधन आहे, तो गिफ्ट तो बनताय ना कोण. तुझ्या डाव्या हाताला लागलंय तर आपण तुझ्या उजव्या हाताने काहीतरी मागूयात ना. नाहीतर मी हेल्प करते, तू मला तुझे सगळे पासवर्ड दे, मी मागवते मला हवं. हा हा. नाही नाही, यावेळी तुला गिफ्ट वगैरे काही मिळणार नाहीये. यावेळी तुला माझं प्रेम आणि माझे आशीर्वाद मिळणार. ए, मला नको तुझा प्रेम, ठेव तुझ्याकडे. जर तू मला गिफ्ट नाही दिलंस ना तर मी तुझं प्रेम सगळ्यांना सांगून टाक. जर तू मला गिफ्ट नाही दिलंस ना तर मी तुझं प्रेम सगळ्यांना सांगून टाकेन. माझं प्रेम? तू तुझ्या कपाटात ती आंब्याच्या आकाराची लेटर जपून ठेवलीस ना, ती मी सगळ्यांना दाखवेन. पियू, तुझ्या कपाटाला हात लावलास? कुणाच्या कपाटाला हात लावायचा नसतो हे माहित नाहीये का तुला? आणि कुणाच्या गोष्टी वाचायच्या नसतात हेही माहित नाहीये तुला? अक्कल आहे का तुला? निघ इथून. हे, मला काही हौस नाही तुझ्या कपाटाला हात लावायची. मग कशाला हात लावला? मला काकीने काहीतरी शोधायला सांगितलं होतं तेव्हा मला दिसलं ते. हा. आणि यु नो व्हॉट, देवाने ना आपल्या सगळ्यांसाठी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. काय? देवानेच संधी दिली आहे म्हटल्यावर तिचा वापर तर केला पाहिजे ना मी. हे बघ, सब सेट आहे. जर तू मला गिफ्ट नाही दिलं तर मी ती लेटर घरातल्या घरात व्हायरल करेन. नाही कळतंय पिऊ, ना? नाही पिऊ, नाही. अरे, माझी इच्छा नाहीये हे सगळं करायची, पण तूही मला भाग नको पाडूस हे करायला. होय, ड्रामा क्वीन, निघतेस काय तुमचा? ए, माझ्याशी नीट बोला. हे बघ, एकतर तुम्हाला हवं ते गिफ्ट दे, नाहीतर मी ती लेटर्स माझ्या ताब्यात घेते. नाही, नाही मिळणार. काय गिफ्ट? नाही, गिफ्ट मिळेल, लेटर्स नाही मिळणार. दॅट्स लाईक अ गुड बॉय. यू
जेव्हा हे मला मिळालं तेव्हा यावर लिहिलेल्या शब्दांवर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण आज या शब्दांवर विश्वास बसावा इतकं मी बदललो. यावर जरी वैधीने लिहिलेल्या लाईन्स असल्या तरी हे विचार वैधीचे वाटत नाही. एकदा थेट तिलाच विचारायला. बरा झाला ना चहा? नाही हो छान झालाय चहा. गंमत केली. तसं नाही, म्हणजे दरवेळेस रत्नमाला मॅडम इथे येतात ना तेव्हा खूप टेन्शन येतं, पण यावेळेस तुम्ही आलात अजिबात टेन्शन नाही. नाही नाही पण मी आहे म्हणून चहाच्या दर्जाशी कॉम्प्रोमाइज करू नका. नाही नाही तसं नाही, म्हणजे तुमच्याशी बोलताना ना अजिबात दडपण येत नाही. म्हणजे असं वाटतं ना तुम्ही प्रत्येक गोष्ट मन मोकळेपणाने आम्हाला समजावून सांगा. नाही म्हणजे रत्नमाला मॅडम पण मायेने समजावून सांगतात. नाही म्हणजे त्यांच्या विषयाने एक आदरयुक्त भीती आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी दडपण येतच. समजू शकते मी. हीच ना ती मुलगी? हो हो हीच ती. आपल्याला माल कधी भरावा लागेल? नाही मॅडम, स्टॉक शिल्लक आहे आपल्याला. हो पण तो किती दिवस पुरेल? किती स्टॉक आहे? अजून 15 दिवस तरी चालेल. तीच मुलगी आहे ना? अरे हा, ही तीच मुलगी आहे जिला आपण न्यूज मध्ये बघितली होती. बरोबर. सगळ्यांनी प्लीज इकडे बघा जरा. मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय.